Welcome back to Beautiful World of Science. The last lecture we will studied about the some chemical reaction, and the reactions are exothermic reaction and endothermic reaction. The most important thing for the final examination, the exothermic and endothermic reaction. Because of the many questions comes on this topic of exothermic and endothermic reaction. Definitions, for example, a definition distinguish between and balancing reaction. These all type of questions is the most important in this topic. तर त्या टॉपिक बद्दलचा जेवढे काही आपल्याला एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये घ्यायचं होतं तो भाग आपण सगळा अभ्यासलेला आहे. Then today we will discussing about the next point. It is called the rate of reaction. Rate of reaction पाहण्याच्या अगोदर आपण हे सुद्धा बघितलं होतं, the types of chemical reaction in which the fast reaction, slow reaction, and examples of these reactions. त्या रिएक्शनचे उदाहरण आपण सुद्धा बघितलेलं आहे. Then today we will discussing about the rate of chemical reactions. What is a rate of chemical reaction? Then today we will discussing about the rate of reaction. What is a meant by rate? Rate म्हणजेच काय? त्याला मराठीमधून असं म्हटलं जातं, आपण त्याला गती म्हणतो. गती, वेग. तुम्ही पाहिलेलं असेल, एखाद जर दोन व्यक्ती जर आपण उभ्या केल्या तर त्या दोन व्यक्तींमध्ये काम करण्याची क्षमता ही कशी सारखी असेल का? बिलकुल नाही. तर प्रत्येकाचा रेट कसा असेल? वेगवेगळा असेल. इट्स अन रेट. बघा लक्षात. दॅट इज अ स्लो रिएक्शन अँड फास्ट रिएक्शन, जी की आपण बघितलं होतं. म्हणजेच काय? ज्या अभिक्रियाची गती फास्ट असते, केमिकल चेंजेस फास्ट होतात, त्याचा रेट कसा असेल? जास्त आहे. बरोबर आहे. म्हणून याच्याविषयीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. What is a rate of chemical reaction? Rate is a speed. The speed of different chemical reaction is different. Some are slow and some are fast reaction. For example, the corrosion is the slow reaction. बरोबर आहे. एखादी वस्तू गंजणे, लोखंड गंजणे ही स्लो रिएक्शन आहे. बरोबर आहे. तर त्या मानानं जर बघितलं, सनसेट अँड सनराइज हे कसे होतात? फास्ट मध्ये आपण पाहू शकतो. बरोबर आहे. बघा लक्षात. तर त्याच्यानंतर हे रेट ऑफ रिएक्शन हा छोटासा टॉपिक आहे, म्हणून त्याला हेडिंगच्या स्वरूपामध्ये मी या ठिकाणी घेतलं नाही. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हेच तुम्हाला मी हेडिंग मध्ये या ठिकाणी दिलेला आहे, जो की आपण पुढचा पॉइंट शिकणार आहोत. बट स्पीड or rate of chemical reaction can be increases or decreases by using the factors. बघा लक्षात. रेट ऑफ रिएक्शन हे कशावरती अवलंबून असतं? तर त्याचे काही फॅक्टर्स आहेत. त्याचा मी उद्याच्या लेक्चरमध्ये ते फॅक्टर्स कोणकोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने अफेक्ट करतात त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी उद्याच्या लेक्चरमध्ये मी देणार आहे. The some factors are affecting on the rate of chemical reaction. केमिकल रिएक्शनची जी रेट आहे त्याच्यावरती काही बघा फॅक्टर्स हे अफेक्ट करत असतात. तर ते फॅक्टर्स कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये महत्वाचा जो घटक असतो दॅट इज द कॅटॅलिस्ट. बरोबर आहे. त्याला विकर असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर आणि असंख्य प्रकारचं प्रेशर, टेम्परेचर आहे, हे सुद्धा ते फॅक्टर आहे, जे की काय करतं? केमिकल रिएक्शन वरती परिणाम बघा त्याचा पडत असतो.
तर आज आपण फक्त रेट ऑफ रिएक्शन काय आहे हे समजून घेणार आहोत आणि त्याच्यावरती कोणकोणत्या ह्याचा परिणाम पडतो त्याचा एक संपूर्ण लेक्चरच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, चार्ट स्वरूपामध्ये मी उद्या तो भाग घेणार आहे. देन द मेनली today we will discussing about the types of chemical reaction. It is called बघा लक्ष द्या, the types of chemical reaction in which on the basis of loss or gain of oxygen, hydrogen or electron, reactions are follows. It is a 3 types. Types of reaction व chemical reaction मध्ये जर बघितला तर बघा लक्ष द्या, त्याचा बेस कोणता आहे, ऑन द बेसिस ऑफ लॉस और गेन. काय लॉस करू लागले तर कधी काही वेळेस ऑक्सिजन लॉस करत आहेत, तर काही वेळेस हायड्रोजन लॉस करत आहेत, तर काही वेळेस इलेक्ट्रॉन लॉस करत आहेत, तर काही वेळेस इलेक्ट्रॉन गेन करत आहेत, तर काही वेळेस ऑक्सिजन गेन करत आहेत, तर काही वेळेस हायड्रोजन गेन करत आहेत. याच बेसिसवरून ऑन द बेसिस ऑफ गेन and loss of oxygen, hydrogen and electron, the chemical reactions are classified into 3 types. And first is the oxidation reaction, second one is the reduction reaction, and last one is the redox reaction. The gaining and losing of an oxygen, hydrogen and electron. The chemical reaction are classified into 3 types. The first is oxidation, second is reduction, and third one is the redox reaction. Oxidation म्हणजेच काय, रिडक्शन म्हणजेच त्याला मराठीमध्ये क्षपण असं म्हटलं जातं. म्हणजे काय, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण डिटेलमध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. देन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, दिस ऑल द studied in the detail in this lecture. Then first of all, a definition of an oxidation reaction. Then the question is oxidation and reduction reaction. Then what is meant by ऑक्सिडेशन रिएक्शन. तर आता आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजेच नेमकं काय आहे. द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन इज द रिएक्शन इन विच ऑक्सिजन इज ॲडेड और हायड्रोजन इज रिमूव्ड आर नोन ॲज ऑक्सिडेशन रिएक्शन. याला मराठीमध्ये आपण काय सांगू शकतो, ऑक्सिडेशन ही अशी एक रासायनिक अभिक्रिया आहे किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन हा बघा लक्ष द्या सामील केला जातो आणि हायड्रोजन बाहेर काढलं जातं, रिएक्शनच्या बाहेर काढलं जातं, त्या अभिक्रियेला ऑक्सिडेशन अभिक्रिया असं म्हटलं जातं. म्हणून डेफिनेशन काय सांगितलं मी एवढं या ठिकाणी बघा लक्ष द्या. तर आणखी एक डेफिनेशन आणखी एका पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करतो, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. द ऑक्सिडेशन रिएक्शन, द केमिकल रिएक्शन इन विच अ रिएक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन और लॉसेस हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन. बघा लक्ष द्या, ऑक्सिडेशन रिएक्शन, दिस इज an a chemical reaction and these reaction in which the oxygen are combines with an a reactants and lost the hydrogen. This chemical reaction is called oxidation reaction. बघा लक्ष द्या, we are see in this reaction, हे जर रिएक्शन तुम्ही पाहिलात किंवा अनुभवलात तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल बाळांनो, this is an a chemical reaction. Cu is a copper are added with an Cu हा कोणासोबत रिएक्शन करतोय, that is the oxygen, O2 सोबत त्याची रिएक्शन होते and copper oxide are formed. ह्याच्यासोबत ह्या दोघांची ऍडिशन झाल्यामुळे जो तयार होणारा प्रोडक्ट आहे, इट्स an a product, इट्स an a reactants. बघा लक्ष द्या,
हे एक आणि हे दोन रिएक्टन्स आहेत जे एकमेकांमध्ये ऍड होत आहेत आणि इज इक्वल टू म्हणून 3 या ठिकाणी तयार झालं, दॅट इज द प्रोडक्ट तयार झालेला आहे. बरोबर आहे. तर देन लिसन केअरफुली, दिस इज अ रिएक्शन, इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन. म्हणून आपण सोप्या भाषेमध्ये याला असं म्हणू शकतो, द रिएक्शन इन विच the reactors or the reactants are combined with an oxygen. रिएक्टन्स ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत कंबाईन्स होतात, कंबाईन्स झालेले असतात, then the copper oxide, it is called a product, or it is this process is called oxidation reaction. Cu is an one reactants and oxygen is the another reactants. आणि बघा लक्षात द्या, त्या दोघांमध्ये रासायनिक अभिक्रिया झाली, इट्स अन केमिकल चेंज. बरोबर, केमिकल रिएक्शन घडून आली आणि त्याच्यापासून कॉपर ऑक्साईडची निर्मिती झाली. अँड बघा लक्षात द्या, या ठिकाणचा जो ऑक्सिजन होता तो ऑक्सिजन कशामध्ये ऍड झालेला आहे, कॉपर सोबत ऍड झालेला आहे, म्हणून या ठिकाणी कॉपर ऑक्साईडची निर्मिती झालेली आहे. तर इथपर्यंत तुम्हा सर्वांना समजलेलं असेल. देन we will studied some other examples of an oxidation reaction. आता फक्त आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी डेफिनेशन समजण्यासाठी आपण या ठिकाणी पाहिली. बरोबर आहे. तर याच्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल्स तुमच्या बुक्स मध्ये दिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांनी काळजीपूर्वक काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. देन दिस इज द a second slide of an oxidation and reduction. Then listen carefully. The many types of a substance give a reaction called a oxidation and reduction. Let's us learn more about this reaction. तर आपण जर बघितलं, एकंदरीत जर बघितलं तर बहुतांश असे जास्त सबस्टन्स आहेत जे सबस्टन्स काय करतात, ऑक्सिजन सोबत त्यांची रिएक्शन होत असते. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम घ्या, लोखंड जर तुम्ही घेतलात तर लोखंड हवेमध्ये का गंजतं, कारण त्याचा एकमेव कारण आहे तो रिएक्शन घडून आणतो कोणासोबत, ऑक्सिजन सोबत त्याची अभिक्रिया होते आणि रिएक्शन झाल्यामुळं बघा लक्षात द्या त्या ठिकाणी ऑक्सिडेशन प्रोसेस घडून येत असते. तर फक्त मॅग्नेशियमच आहे का, तर तसं नाही. बघा खूप सारे असे सबस्टन्स आहेत जे की ऑक्सिजन सोबत काय करून त्यांची रिएक्शन होत असते. तर या संपूर्ण रिएक्शनला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणत असतो. बाहेर पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय डिस्टर्ब, म्हणजे पावसाचा आवाज येतोय का, येस ऑर नो? हा, व्हेरी गुड. नाही, आज ऍडजस्ट करावंच लागेल कारण मोठा पाऊस येतो बाहेर, त्याच्यामुळे म्हटलं पावसाचा वगैरे काय त्रास तर नाही. तरी माझा आवाज खूप मोठा आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. हा, तर बघा लक्ष द्या, तर ऑक्सिडेशन रिएक्शन हे तुम्हाला पूर्णपणे समजलेलं असेल. देन अनदर रिएक्शन वी विल स्टडीड इन डिटेल. आता आपण दुसरी रिएक्शनचा अभ्यास आपण या ठिकाणी करून पाहणार आहोत. बघा लक्ष द्या, सम ऑक्सिडेशन रिएक्शन आर, बघा लक्ष द्या, यूज ऑफ अ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल, आता आपण ही दुसरी जी केमिकल रिएक्शन आहे ती रिएक्शन मध्ये नेमका कशा पद्धतीने बदल झालेला आहे त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करून पाहणार आहोत. इट इज द, बघा लक्षात द्या, द केमिकल रिएक्शन सबस्टन्स विच अ बर्निंग अबाउट अँड ऑक्सिडेशन रिएक्शन बाय अ मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडायझंट. बघा लक्षात द्या, ऑक्सिडायझंट म्हणजे नेमकं काय आहे. आता ही एक नवीन संकल्पना आहे. बघा, ऑक्सिडायझंट म्हणजे काय, तुमच्यासाठी हे नवीन आहे. आपण ही केमिकल रिएक्शन तर पाहणारच आहोत. सर्वप्रथम तुम्हाला ऑक्सिडेशन काय, बघा ऑक्सिडेशन कशाला म्हटलं जातं हे तुम्हाला पूर्णपणे समजलेलं आहे. बरोबर आहे. ज्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर काढला जातो आहे का, असं नाही, तर ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा जोडला जातो कोणासोबत, रिएक्टंट सोबत जोडला जातो आणि हायड्रोजन बाहेर काढलं जातं. ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन असं म्हणत असतो. तर एक एक्झाम मी तुम्हाला केमिकल रिएक्शन मध्ये दाखवलं होतं. द कॉपर इज रिएक्टेड विथ एन ऑक्सिजन अँड कॉपर ऑक्साइड आर फॉर्मड. बरोबर आहे. सुरुवातीला मी दाखवलं होतं, स्लाइड मध्ये तुमच्या याच्यावरती दिलं होतं स्क्रीनवरती. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलात की काय झालं होतं नेमकं,
कॉपर सोबत ऑक्सिजनची अभिक्रिया झाली. कॉपर इज अ रिएक्टन्स अँड ऑक्सिजन इज द अनदर रिएक्टन्स अँड दिस कंबाईन टू इच अदर. हे दोन्ही एकमेकांमध्ये काय झाले, कंबाईन झालेले आहेत आणि कॉपर ऑक्साईड तयार झालं. कॉपर ऑक्साईड तयार झालं. दिस इज कॉल्ड अ ऑक्सिडेशन रिएक्शन बिकॉज ऑफ एन ऑक्सिजन आर कंबाइंड. तर हेच कॉम्बिनेशन जे झालेलं आहे, घडून आलेलं आहे, ते कॉम्बिनेशन आपण वेगळ्या केमिकल रिएक्शनच्या माध्यमातून आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सम ऑक्सिडेशन रिएक्शन आर brought about by use of a specific chemical substance. For example, the first example is it is called a ethyl alcohol. ठीक आहे, या ठिकाणी थोडस हे करत असताना हे चुकलेलं आहे. इट्स अन इथिल अल्कोहोल. ह्याचं नाव काय आहे, CH3. बघा, CH3 बॉन्ड CH2OH. इट्स अ इथिल अल्कोहोल. त्याला काय म्हटलं जातं बाळांनो, इथिल अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोलची आपल्याला काय करायचं आहे, रिएक्शन घडवून आणायचं आहे. कोणासोबत, आता बघा याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन सोबत जी रिएक्शन होईल ते ऑक्सिडेशन कशा पद्धतीने होतं इथिल अल्कोहोलचं हे आपल्याला पाहायचं आहे. देन लिसन केअरफुली. इन दिस रिएक्शन, वन्स अगेन, इन दिस रिएक्शन बघा, ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, दॅट इज द ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. आता हे कुठून म्हटलं सर तुम्ही, ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट कुठं आहे नेमकं, तर या ठिकाणी मी कलर बदलून तुम्हाला दाखवतो हा नेमका कुठं आहे. ठीक आहे, ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, हो का, हे बाणाच्या खाली दिले ना, इट्स अन ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. तुम्ही जर याचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला हे पूर्णपणे लक्षात येईल. दिस इज अन ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. बघा पुन्हा एकदा मी रिएक्शन वाचतो, नेमकं काय झालेलं रिएक्शन मध्ये त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. इन दिस रिएक्शन, या अभिक्रियेमध्ये, इन दिस रिएक्शन ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट make oxygen available for the oxidation of reactants ethyl alcohol to form acetic acid. म्हणजेच काय बघा, the acetic acid are reacted with an बघा sorry for that. बघा लक्षात या ठिकाणी मी काय थोडंसं वेगळं म्हटलं, पण ज्याच्या अगोदर जे सांगितलं होतं ते सगळं बरोबर आहे, फक्त शेवटचं एक वाक्य या ठिकाणी गफलत झाली. पुन्हा एकदा मी सांगतो, इन दिस रिएक्शन, या अभिक्रियेमध्ये ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट, इट्स अन ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ रिएक्टन्स इथिल अल्कोहोल टू फ्रॉम ऍसिटिक ऍसिड. म्हणजेच काय, इथिल अल्कोहोल आर रिएक्टेड विथ अन त्याची अभिक्रिया कोणासोबत झाली बघा, ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट सोबत. ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट, that is the ethyl alcohol is reacted with an acidic potassium dichromate in the presence of oxygen. कोणाच्या उपस्थितीमध्ये, ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये. and formed by, बघा कशाची निर्मिती झाल्या बाळांनो, इट्स अन ऍसिटिक ऍसिड. हे जे तयार झालेलं प्रोडक्ट आहे या ठिकाणी मी गोल करून दाखवतो, इट्स अन ऍसिटिक, बघा ऍसिड हे आहे, ऍसिटिक ऍसिड आहे जे की या ठिकाणी तयार झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं बाळांनो, ज्या ठिकाणचं हायड्रोजन बघा या ठिकाणी CH2OH आहे, बरोबर आहे, CH2OH आहे. या ठिकाणी जे 2 H होते ते एक H या ठिकाणी हायड्रोजन हे निघून गेलेला आहे आणि एका Hच्या जागी या ठिकाणी ऑक्सिजन ऍड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता, बरोबर आहे. CH3-COOH, बरोबर आहे, हा ग्रुप या ठिकाणी तयार झाला. इट्स अन ऍसिटिक ग्रुप. हे कोणता ग्रुप बघा, सॉरी, ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे ऑक्सिजन इज ऍडेड विथ और कंबाईन विथ अन रिएक्टन्स. ऑक्सिजन हे कंबाईन झालेलं आहे कोणासोबत, रिएक्टंट सोबत, बरोबर आहे, आणि प्रोडक्ट मध्ये तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हायड्रोजन हा बाहेर पडलेला आहे. तर दिस रिएक्शन इज सेड टू बी, बघा लक्षात द्या, ऑक्सिडेशन रिएक्शन. तर बघा तुमच्या स्क्रीनवरती जे भाग दिलेला आहे तो मी तुम्हाला आणखी एकदा एक्सप्लेन करून सांगतो. हेअर दिस ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट
make oxygen available for the oxidation of the reactants इथिल अल्कोहोल. बघा लक्ष द्या, इथिल अल्कोहोल हा रिएक्टंट्स आहे. काय आहे इथिल अल्कोहोल? हा रिएक्टंट्स आहे जो की कोणासोबत अभिक्रिया करू लागलाय? द इथिल अल्कोहोल आर रिएक्टेड विथ एन बघा लक्ष द्या, कोणासोबत? पोटॅशियम डायक्रोमेट सोबत त्याची अभिक्रिया झाली इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कोणाच्या उपस्थितीमध्ये? ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये. दॅट इज द ओ. अँड प्रोड्युस्ड बाय द कशाची निर्मिती झालेली बाळांनो? त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आर फॉर्मड. देन लिसन केअरफुली. द ऍसिटिक ऍसिड आर फॉर्मड and this reaction in which the oxygen are combines with an reactants and that's why it is called a oxidation reaction. बघा लक्ष द्या. तर सेकंड मध्ये काय दिले? such chemical substance which bring about an oxidation reaction by making oxygen available are called oxidized. बघा मी आताच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बघा, ऑक्सिडंट्स. बरोबर आहे, हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी म्हणलं होतं. ऑक्सिडंट्स म्हणजेच काय? ज्या ठिकाणी ऑक्सिजन अवेलेबल आहे त्याला ऑक्सिडंट्स म्हणतात. म्हणजे जो की भागीदारी करतो, ऑक्सिजन जिथं भागीदारी करतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडंट्स असं म्हणत असतो. हे आपण आतापर्यंतचा भाग. किंवा ज्या ठिकाणी ऑक्सिजन हा एजंट म्हणून काम करतो. बरोबर, या ठिकाणी हा एजंट म्हणून काम केलेला आहे. हा काय आहे? या ठिकाणी एजंट म्हणून काम केलेलं ऑक्सिजन, म्हणून त्याला ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा लक्ष द्या, हे आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. तुम्हाला हे पूर्णपणे समजलं असेल. ऍसिटिक पोटॅशियम, ओके, ऍसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट is reacted with an H2SO4 and then it's produced by and formed by K2SO4 plus CrSO4 taken thrice. बघा लक्ष द्या, टेकन थ्राइस म्हणतोय मी. म्हणजे काय? या ठिकाणी जी तुम्ही रिएक्शन तुमच्या स्क्रीनवरती आलेली आहे, Cr इन ब्रॅकेट SO4 ब्रॅकेट क्लोज, त्याच्या खाली 3 लिहिले बघा. तसं जर 2 लिहिले असेल तर ट्वाइस म्हणलं असतं, 3 लिहिले म्हणून थ्राइस. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं वाचलं जातं. प्लस 4H2O प्लस 3O म्हणजे ऑक्सिजन हा या ठिकाणी काय होत आहे? रिलीज होत आहे. रिलीज होत आहे. तर हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, जे एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचे बाळांनो? लिहून घ्यायचे आहेत. सर्वांनी काय करायचं आहे? एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडंट्स हा पॉइंट तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि त्याचे काही केमिकल इक्वेशन सुद्धा ते लिहून घ्या. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. आता दुसरं बघा, तिसरी जर रिएक्शन तुम्ही बघितलात, H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड. बरोबर आहे. H2O2 पासून काय तयार झालेलं आहे? हायड्रोजन पेरॉक्साइड पासून. देन H2O प्लस O म्हणजे पाणी तयार झाले पिण्याचं, आणि प्लस O दॅट इज द ऑक्सिजन. पुन्हा O3 दॅट इज द ओझोन. ओझोन कशामध्ये दाखवलं जातं? O3 पासून दाखवलं जातं. त्याच्यामध्ये O2 प्लस O हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. हे सर्वांनी ऑक्सिडंट काय करायचे आहेत? लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे महत्वाचे आहेत, सर्वांनी नोट करून घ्यायचं आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो पॉइंट शिकवणार आहोत, इट्स अँड अ करोजन. आज आपलं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन झालेलं आहे, आणि ऑक्सिडेशनचाच पार्ट आहे जो की करोजन आहे. बिकॉज ऑफ द करोजन, दिस प्रोसेस इन विच द ऑक्सिजन आर रिएक्टेड विथ अ मेटल. मेटल काय करतं? मेटलमध्ये तो अभिक्रिया करतं ऑक्सिजन, म्हणून उद्या आपण तो भाग पाहणार आहोत.